नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये इकडे या जागृत आपल्या बसवेश्वर महाराजांना दाखवा आणि थेट बसवेश्वर महाराजांच्या साक्षीनं चिवटे आलेत आणि ते लयच सोलापूर शहरामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा पुढचा विजन काय आहे. परवा मी गाठ पडलो होतो, त्या टायमाला ते म्हणाले मी आहे असं म्हणले होते. आपण थेट वरती जाणार आहे आणि बसवेश्वर महाराजांच्या साक्षीनं जसं बसवेश्वर महाराजाचं ब्रीद वाक्य आहे की जे मनापासून काम करतंय त्याला यश मिळत असतंय. इकडं दाखवा, चिवटे साहेब आहेत आपल्याबरोबर. आपण परत त्यांना बसवेश्वर महाराजांच्या साक्षीनं सगळंच विचारणार आहोत. चला वर या जागृत. सगळं काय आपले भाई आहेत, सगळी जबाबदारी भाईची इकडं असते. या साहेब, जागृत इकडे या. मला सांगा साहेब, बसवेश्वर महाराजाच्या पायथ्याशी तुम्ही आहेत आणि शिक्षक मतदारसंघ नेमकं काय भानगड आहे एकदा सांगूनच टाका सोलापूरकरांना. नमस्कार सर्वांना, सस्ने जय महाराष्ट्र. येणाऱ्या रविवारी अक्षय तृतीया, जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती, त्याबद्दल मी सुरुवातीलाच महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सोलापूर जिल्ह्यातील तमाम वीर शिवलिंगायत बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण जो प्रश्न विचारला, पहिल्यांदा तर मी महात्मा बसवेश्वर महाराजांचं या ठिकाणी सुशोभनीकरणाचं काम या चौकामध्ये झालेलं आहे. 19 तारखेला याचं लोकार्पण सोहळा आहे. या कामासाठी पाठपुरावा करणारे आमच्या मनीषांना काळजी असतील, स्थानिक सगळे आमचे ट्रस्टी जगदीशजी पाटील असेल, शरणराज केंगाळकर जे असतील, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की एक अतिशय छान महात्मा बसवेश्वरांची एक शिवसृष्टी ज्या पद्धतीनं म्हणतो त्या पद्धतीचे एक बसवेश्वरांचं एक खूप छान अशी दिमाखात मूर्ती या ठिकाणी बसते. ब्रांचा हा पुतळा आहे आपण बघताय, सुशोभीकरण झालेलं बघताय आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अतिशय छान ही मूर्ती या ठिकाणी आता 19 तारखेला ह्याचं लोकार्पण होणार आहे. आपण जो प्रश्न विचारलात की पुणे शिक्षक मतदारसंघाची भानगड, तर ही भानगड वगैरे असं काही नाही आहे. खरं तर पुणे शिक्षक मतदारसंघातून मी स्वतः गेल्या 2 वर्षांच्यापासून तयारी करत आहे. मी इथला इच्छुक उमेदवार आहे. गेल्या 2 वर्षांपासून, विशेषतः गेल्या 8-9 महिन्यांपासून ज्यावेळी मतदार नोंदणीला सुरू झाली त्यावेळी मतदार नोंदणीमध्ये देखील मी पुढाकार घेतला होता आणि जवळपास एक 27-28 हजारापर्यंत मतदार नोंदणी ही शिक्षक बांधवांची आपण केलेली आहे. शिक्षकांचे टप्पावाढ अनुदानाचे प्रश्न असतील, शिक्षकांचे संच मान्यतेचे विषय असतील, इतर जे काही सगळे विषय असतील, पेन्शनचे विषय असतील, त्यासाठी देखील मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे. आझाद मैदानला जे टप्पावाढचं मोठं आंदोलन झालं होतं त्यामध्ये देखील एक यशस्वी मध्यस्थाची भूमिका पार पाडून म्हणजे आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामध्ये दुवा साधत शिक्षकांच्या कडे जवळपास 1100 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून टप्पावाढचे आपण वर्ग केले होते. त्यासाठी मी पाठपुरावा केला होता. तर असं शिक्षकांचे सातत्यानं प्रश्न जे समोर येतात, आता पडताळणीचा विषय आहे, पडताळणीचा विषय, तर तो रद्द करा किंवा पुढे ढकला, या अनुषंगाने मी सातत्यानं प्रयत्न करत आहे. तर या निमित्तानं माझी विनंती आहे तमाम पुणे विभागातील, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील शिक्षक बांधवांना की जर आपण मला त्या ठिकाणी संधी दिली विधान परिषदेवर तर नक्कीच आपले प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मी मार्गी लावेल. तेव्हा आमच्या शिक्षकांचा एक प्रश्न आहे पेन्सिलचा. खूप दिवस झालं लढत आहेत सगळे, बरोबर, आणि त्याच्यासाठी चिवटे साहेब काय करणार आहेत एकदा सांगून टाका. नक्कीच. प्रथमतः मी चिवटे साहेब वगैरे नाही, मी कार्यकर्ता आहे, मंगे चिवटे असा तुम्ही उल्लेख केला तर अधिक मला बरं वाटेल. शिक्षकांच्या नव्हे तर एकूणच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा विषय आहे. नोव्हेंबर 2005च्या पूर्वीच्या पेन्शनची जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करण्यासंदर्भातला विषय आहे. राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे
मला विश्वास आहे की आमच्या या लढ्याला नक्कीच आज न उद्या यश येईल. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. साहेब, काय संस्था अशा आहेत की खेड्यापाड्यामध्ये जाग्यावर शाळा नाहीत आणि प्रशासनाचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी तुमचा काय प्रयत्न असणार आहे? त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. जर फक्त कागदावर संस्था असतील, शाळाच अस्तित्वात नसतील, तर आम्ही देखील त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत. मध्ये मराठवाड्यातल्या काही शाळा अशा उघडकीस आल्या होत्या, फक्त कागदावर आहेत, प्रत्यक्षात इथं संस्थाच नाही, शिक्षकच नाही आहेत. अशा सगळ्या संस्था, चुकीच्या संस्था चालकांवर बिलकुल कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि भविष्यामध्ये असे गैरप्रकारांना आळा रोखण्यासाठी कडक उपाययोजना व्हाव्यात यासाठी देखील आपण पाठपुरावा करू. साहेब, आरोग्यावर तुम्ही खूप काय चांगलं काम करता आणि आत्तापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यातले किती लोक तुमच्यापर्यंत आलेत? सोलापूर जिल्ह्यातून हजारो नागरिक आमच्यापर्यंत पोहोचतात. कालच आपण पाहिलं असेल 100 लहान मुलांची मोफत टोळीको तपासणी झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. त्यातल्या 32 मुलांचं निदान झालेले, ज्यांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. उद्यापासूनच पहिले आम्ही 7 ते 8 जणांची बॅच मुलांची ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवत आहोत आणि त्यांची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून परत पाठवत आहोत. अशा पद्धतीचं आरोग्य सेवेचं तर अखंडपणे काम सुरू आहे. साहेब, एकनाथ भाई बरोबर तुम्ही सारखं असता आणि एक जवळचं म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये काय आहे बदल, त्यांना हे आवडतंय आणि हे आवडत नाही? बिलकुल एकनाथ शिंदे साहेबांचा आवडीचा विषय म्हणजे आरोग्य सेवा. आणि जिथं जिथं काल पण आपण बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे एकनाथजी शिंदे साहेबांनी शुभेच्छा संदेश दिला. त्यांचा एकदम आवडीचा विषय म्हणजे आरोग्य सेवा आणि ती आम्ही पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद साहेब, खूप काय चांगली माहिती दिली आहे साहेबांनी. आपले बसवेश्वर महाराजांच्या साक्षीनं त्यांच्याबरोबर मनेश भाई बी आहेत आणि हे सगळे जे शिक्षक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ते उभे राहणार आहेत. वरती दाखवा बसवेश्वर महाराजांकडे. हे आपले बसवेश्वर महाराज आहेत. इथं डेव्हलप व्हायला लागला आहे, हे विकास आहे. आणि ह्या मूर्तीचं काम एवढं सुंदर काम केलं आहे. जे कोण मूर्तिकार आहे पूर्वीचा, सारंग आहेत, श्याम सारंग हे आहेत शिल्पकार, त्यांनी ह्या मूर्तीचं काम केलं आहे. थेट बसवेश्वर महाराजांच्या चेहऱ्याकडे दाखवा. एवढं त्याला असं मातीनं पूर्ण त्यांचे गाल असतील, त्यांचे मिशा असतील, त्यांचं ते एकदम असं चेहरा असं कोरीव केलं आहे. एवढं मस्त घोड्याचं बी जे काम केलं आहे त्यांनी एवढं परफेक्ट केलेलं आहे की खरोखर घोडा उभारल्यासारखा दिसतोय. आणि हे आपल्या सोलापूरचा विकास आहे आणि विकास होतोय, आपल्याला मान्य करावं लागेल. ज्या महापुरुषांनी आपल्या सोलापूरसाठी आणि आपल्या अख्ख्या भारतासाठी झटलेले आहेत, तेही आपल्यासारखं काम केलेले आहेत. काम करून त्यांचं नाव झालेलं आहे, त्यांचा विकास होत आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.